करायची 3 ची. आता कशाची करायची? आता 3 ची कसोटी काय म्हणते? 3 ची कसोटी म्हणते संख्येतील अंकांच्या बेरजेला, काय म्हटलं? संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जाते. म्हणजेच सम ऑफ डिजिट, सम ऑफ डिजिट, सम म्हणजे बेरीज, अंकांची बेरीज, डिव्हिजिबल बाय 3, देन दॅट नंबर डिव्हिजिबल बाय 3. गोष्ट लक्षात आली सगळ्यांच्या? आता एक नंबर लिहितो, तुम्ही मध्ये सांगाल याले 3 ने भाग जाते की नाही जा. जाते का नाही जा? सांगा लवकर. तुम्ही का करून राहिल्या? बेरीज. तुम्ही का करून राहिल्या? बरोबर आहे, कारण कसोटी म्हणते ना भाऊ. आम्ही नियमाच्या बाहेर जाऊ का? आम्ही नियमाच्या बाहेर जाऊ का? नाही. पण मी ना का लिहिलं, थोडसा ऑब्झर्वेशन पॉवर आपला वाढवायचा आहे. मी ना का लिहिलं सांगा? 3 1 3 3 6 3 3 9 3 12 15 18 21 24. ऑब्वियस गोष्ट आहे, जाणार. तर ऑब्झर्वेशन पॉवर आपला थोडासा असायला पाहिजे. सांगण्या मला हाच सांगायचा होता या प्रॉब्लेममधून की जसं कॉम्पिटेटिव्हची परीक्षा देतात तर तुमचा ऑब्झर्वेशन पॉवर थोडासा तगडा पाहिजे. कारण बुद्धिमत्तामध्ये आपल्याला फसवते, गणितामध्ये फसवते है ना. आपल्याला काही प्रश्न तर असे राहतील की जे बिलकुल कपल ऑफ सेकंडमध्ये काय होतील, सॉल्व्ह होतील. पण ऑब्झर्वेशन पॉवर नसल्यामुळे आपण त्याच्यामागे घोटू का मावसा, घोटल्याच पाहिजे 2 मिनटं खाऊन टाकते आपला. समजलं? कधी कधी प्रश्नामध्येच उत्तर राहते. फॉर एक्झाम्पल विचारू, एखाद्याला विचारू, चल सांग रे.